सर, डिजिटल अरेस्टचा एक गुन्हा आपल्याकडे नोंद झालेला आहे. फिर्यादी कोण आहे, किती रुपयांची रक्कम याच्यामध्ये गेलेली आहे? ते डिजिटल अरेस्टचा एक गुन्हा आहे ज्याच्यामध्ये जवळपास 50 लाखपेक्षा जास्तची फसवणूक झालेली आहे एका नागरिकांची. तर ह्याच्यामध्ये एक माझ्या सर्वांना आवाहन राहील की डिजिटल अरेस्टसारखा कुठलाही प्रकार कायद्यामध्ये लॉमध्ये नाही आहे. पोलीस कधीही कोणाला व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्ट करणे हे शक्य नाही आहे, पॉसिबल नाही आहे. हे सगळी एक गँग आहे जे झारखंड, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये खूप सक्रिय आहे आणि हे लोकांची फसवणूक करण्यासाठी लोकांना रॅन्डमली कॉल करतात. कॉल करून त्यांना विचारतात की आम्ही CBI कडून बोलतो की आम्ही NIA किंवा सेंट्रल एजन्सीचं नाव घेतात. काही डेटा प्रोटेक्शन सेल मुंबई, क्राईम ब्रांच मुंबई अशा प्रकारे ते बोलवून भीती घालण्याचे प्रयत्न करतात. ते युनिफॉर्ममध्ये पण असतात बरेच वेळी आणि त्यांना लोकांना इमिडिएटली सांगतात की तुमच्या नावे असं तुमच्या आधार कार्डवर किंवा तुमच्या पॅन कार्डचं दुरुपयोग झालेला आहे आणि दुरुपयोग करून कोणीतरी त्याच्यामध्ये काही क्राईम दाखवण्याचे प्रयत्न करतात. ह्याच्यामध्ये लोक घाबरतात आणि इमिडिएटली त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात करतात की आमचं यूज झालेलं नाही आहे वगैरे वगैरे. ही सगळी एक गँग आहे. कुठल्याही प्रकारचे डिजिटल अरेस्ट पॉसिबल नाही आहे. हा जो फिर्यादी होता याचं बॅकग्राऊंड काय, हे प्राध्यापक असल्याची माहिती आहे. म्हणजे शिक्षित लोकांना सुद्धा हे एक्झॅक्टली खूप शिक्षित लोकांना पण ते एवढे एक्सपर्ट आहेत, ते चांगले ट्रेंड आहेत. हे सगळे क्रिमिनल्स जे आहेत की ते बरेच शिक्षित लोकांना ह्याच्यामध्ये ते टाकतात, ह्याच्यामध्ये फसवणूक करतात त्यांची आणि लोक ते माहोल असं क्रिएट करतात की याच्यामध्ये बळी पडतात. पण ह्याचं कोणीही व्हिडिओ कॉलवर कधीही पोलीस कोणाला अरेस्ट करू शकत नाही, इम्पॉसिबल आहे. व्हिडिओ कॉलवर कोणी स्टेटमेंट पण घ्यायला जात नाही. कोणी व्हिडिओ कॉलवर कोणाला सांगत पण नाही की तुमचं असं झालेलं आहे. जर खरंच तुमचं मिसयूज झालेला आहे तर तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला बोलवलं जाईल. कोणी व्हिडिओ कॉलवर किंवा कॉल करून तुम्हाला कधीही सांगणार नाही की तुमचा मिसयूज झालेला आहे. सर, पर्टिक्युलर या केसमध्ये त्यांना सांगितलं काय टेरर फंडिंगचा वगैरे काहीतरी विषय असेल? ते बरेच टेरर फंडिंग वगैरे एक अँगल झाला. ते बरेचसे अँगल्स ते सांगतात. कधी सांगणार की नार्कोटिक्स तुमच्या नावावर आला, तुमच्या आधार कार्ड यूज करून टेरर फंडिंग झाली. काहीही विषय सांगू शकतात. तुमच्या आधार कार्ड यूज करून नार्कोटिक्स कस्टम डिपार्टमेंट अडकलेला आहे. म्हणजे डिफरंट अँगल्स यूज करून ते हे फक्त फसवणुकीचा मार्ग आहे. असं कधीही फोनवर होत नाही आणि फोनवर आला की अजिबात प्रतिसाद द्यायचा नाही.